यात राज्यभरातल्या आणि देशभरातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा। राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणखीन एक मोठी घोषणा केली आहे। 7.5 हॉर्स पॉवरपर्यंत शेती वीज जोडणीची 48,000 कोटींची जुनी थकीत बिलं माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय। सध्या बिल येत नसलं तरी जुनी बिलं खात्यात जमा असल्यामुळे शेतकऱ्यांना नवं कनेक्शन मिळत नव्हतं। दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर सभागृहामध्ये मोठा जल्लोष करण्यात आला। शेतकऱ्यांची पाटी कोरी झाली पाहिजे या उद्देशाने हा निर्णय घेतल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं। 7.5 हॉर्स पॉवर पर्यंतचं जे जुनं बिल आहे 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल वसूल करायचं आहे। ते 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल आम्ही माफ करणार आहोत। शेतकऱ्याची पाटी आणि त्याला नव्याने त्या पाटीवर इतिहास लिहिता आला पाहिजे या दृष्टीनं घेतलेला हा निर्णय। तर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आहे। शेतकऱ्यांसाठी जे जे करता येईल ते करणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केलं। शेतकऱ्यांचं कर्जमाफी करणार म्हणून 2024च्या निवडणुकीच्या वचननाम्यामध्ये आम्ही वचन दिलं होतं की शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आणि ती आम्ही पूर्ण केली। या बजेटमध्ये मुख्यमंत्री महोदयांनी घोषणा केली आणि त्याच्यामध्ये जे काही 50,000ची अट होती ती काढून टाकली। राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी केली, मात्र अंमलबजावणी आधीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आज यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये सत्कार करण्यात आला। भाजप किसान मोर्चाकडून मुख्यमंत्री फडणवीसांचा सत्कार करण्यात आला। शेतकरी कर्जमाफी योजना लागू होण्याआधीच भाजपकडनं सत्कार सोहळा आयोजित करण्यात आल्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलंय। मुख्यमंत्र्यांच्या सत्काराची एवढी घाई का, असा सवाल विरोधक उपस्थित करतायत। दरम्यान राज्यातील आयकर भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांचा डेटा केंद्राकडनं मागवण्यात आलाय, तो अद्याप मिळाला नसल्यामुळे कर्जमाफी संदर्भामध्ये अंमलबजावणी तरी कधी, असा सवालही उपस्थित केला जातोय। कर्जमाफीचा हा निर्णय बहुसंख्य शेतकऱ्यांना नाराज करणारा असल्याची टीका शेतकरी नेते